सदा सर्वदा प्रभूचे आभार माना. इन ऑल थिंग्स गिव थँक्स टू गॉड. परमेश्वराचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. आभाराद्वारे कृतज्ञ भाव व्यक्त केल्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद आपण अनुभवत असतो. आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण हाच संदेश ऐकणार आहोत. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताने तो त्याच्या जीवनाचा जणू काही देह गाठण्यासाठी येरुशलेमच्या मार्गाने निघालेला असताना मरण यातना सहन करायचे आहेत असे विचार त्याच्या मनामध्ये येत असताना जेव्हा हे 10 कुष्ठरोगी प्रभूकडे विनंती करतात की आम्हाला बरं करा, तेव्हा प्रभू त्यांना आशीर्वादित करतो, त्यांना शुद्ध करतो. परंतु त्याच्यातील फक्त एक जण परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी परत येतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या माणसाची, त्या कुष्ठरोग्याची प्रशंसा करतो आणि त्याला सांगतो की कशा प्रकारे त्याच्या विश्वासाने त्याला बरं केलं आहे आणि त्याच्या विश्वासाने त्याला आभार मानण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी, प्रभूचा गौरव करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. विश्वास हाच आपल्याला कृतज्ञ भाव ह्यामध्ये वाढण्यासाठी मदत करीत असतो. आपल्याला जेव्हा आपलं अंतःकरण आभारासाठी प्रवृत्त होते तेव्हा आपला विश्वास आपल्याला किती मजबूत आहे ह्याचा अनुभव येत असतो. आणि म्हणून संत पॉल आपल्याला आठवण करून देतो थेसलोनिकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 5 ओवी 18 मध्ये की सदा सर्वदा नित्य नियमाने परमेश्वराचे आभार माना. परमेश्वराचे आभार मानित असताना आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराने जे आपल्यावर कृपावर्षाव केले आहेत त्याबद्दल जणू काही आनंद भरलेला असतो. आणि म्हणून आनंदाने आपण परमेश्वराचे आभार मानित असतो. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये जे महत्कृत्य केले आहेत त्याची आपण आठवण करावी असं पहिल्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अलिशा संदेष्टा नामनला त्याच्या कुष्ठाचं बरं करून त्याला यार्देन नदीमध्ये अगदी साधी गोष्ट करण्यासाठी आमंत्रित करतो. या साध्या गोष्टीद्वारे संदेष्टा अलिशा नामन ह्याला जणू काही परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो. बऱ्याचशा वेळेला आपण आभार मानण्यासाठी मोठमोठ्या गोष्टीची अपेक्षा करतो, परंतु आजचं पहिलं वाचन आपल्याला शिकवत आहे की परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातले रोजच्या घडी त्या देखील खूप मोठ्या आहेत. आणि म्हणून त्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. म्हणजेच रात्री आपण झोपायला जातो आणि सकाळी आपण पहाटे उठतो, ही देखील कृती जरी दररोजची असली, साधी असली, तरी त्याबद्दल सकाळी उठताबरोबर देवाचे आभार मानणे, देवाला धन्यवाद देणे आणि देवाचा गौरव करणे महत्त्वाचं आहे. आपली जी पवित्र मिस्सा आहे, ही पवित्र मिस्सा हे जणू काही आभाराचं एक उच्चांक आहे. सर्व प्रार्थनांमध्ये, आभार घोषामध्ये परमेश्वराचे खऱ्या अर्थाने आभार मानण्यासाठी पवित्र मिस्सा एक उत्तम असं साधन आहे. आणि म्हणून आपण ह्या पवित्र मिस्सामध्ये देवाचे सांघिकरित्या आभार मानित असताना सर्वांनी त्यामध्ये तशा प्रकारे सहभाग घ्यावा. विशेष करून आपण जे फक्त आठवड्यातून एकदा रविवारी मिसाला येतो तेव्हा तो मिसा म्हणजे कर्मकांड, ऑब्लिगेशन नसून देवाचे आठवड्याभरासाठी जे उपकार आणि कृपा आपण अनुभवलेले आहेत त्याबद्दल देवाचा गौरव करण्यासाठी आपण हा मिसा अर्पण करतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. योगायोगाने आज आपण संत कार्लोस अकोतीस ह्यांचा पहिला सण संत म्हणून साजरा करीत आहोत. हा सण साजरा करीत असताना संत कार्लोस अकोतीसची या मिसाबळीविषयीची शिकवण आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. संत कार्लोस अकोतीस म्हणतात, द मास इज द हायवे
फॉर हेवन. म्हणजेच पवित्र मिसामध्ये जेव्हा आपण सहभागी होतो तेव्हा आपण अगदी लवकर आणि चटकन स्वर्गराज्याच्या मार्गावर असतो. आणि म्हणून आपण पवित्र मिसामध्ये अशा प्रकारे सहभागी झालो की आपल्याला ईश्वरी कृपेचा दयेचा अनुभव येईल आणि आपलं अंतःकरण कृतज्ञतेने भरून जाईल. मित्रांनो, आज आपल्या प्रत्येक पॅरिशमध्ये कॅरिझमॅटिक चळवळ सुरू आहे. ह्या कॅरिझमॅटिक प्रार्थना पद्धतीमध्ये सर्वप्रथम प्रेज अँड वर्शिप आभाराला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने मोठ्या संख्येने या कॅरिझमॅटिक चळवळीमध्ये सहभागी होऊन परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर जे उपकार केले आहेत आणि विशेष करून निसर्गाच्या देणगीबद्दल आणि परमेश्वराच्या ख्रिस्त सभेच्या देणगीबद्दल आपण देवाचे आभार मानावेत हे आपल्याकडनं अपेक्षित आहे. आपला जो पवित्र शास्त्र आहे तो पवित्र शास्त्र आपल्याला आभारासाठी प्रवृत्त करतो. विशेष करून जे स्तोत्र आहेत ते स्तोत्र आपल्याला आभार प्रदर्शनासाठी मार्गदर्शन करतात, मदत करतात. आज आपण परमेश्वराचे आभार ह्यावर चिंतन करीत असताना मी तुम्हाला विनंती करीन की स्तोत्र 144 ते स्तोत्र 150 असे जे 7 स्तोत्र आहेत, हे 7 स्तोत्र आपण रविवार, सोमवार, मंगळवार असे शनिवारपर्यंत एक एक स्तोत्र रोज वाचलं तर त्यामध्ये आभारासाठी किती संधी आहे आणि परमेश्वराचं नाव आपण कसं उंचावू शकतो हेच आपल्याला पाहायला मिळते. शेवटी पवित्र मरियेचा आदर्श आपल्या सर्वांना आहे. पवित्र मरियेला ज्यावेळी गाब्रिएल देवदूताने संदेश दिला की तू देवपुत्राची माता होणार आहे, तेव्हा पवित्र मरियेने स्तोत्र गायले, आभार मानले. द मॅग्निफिकंट जे पवित्र मरियेचं स्तोत्र आहे ते खऱ्या अर्थाने परमेश्वराने तारक इतिहासामध्ये जे चमत्कार केले आहेत त्याविषयी पवित्र मरिया देवाचा गौरव करते. आपल्याही जीवनामध्ये क्षणाक्षणाला परमेश्वर महत्कृत्य करीत असतो. आपल्या ओठी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव असावा, देवाचा गौरव असावा. आपण एकजुटीने सांघिकरित्या परमेश्वराचे आभार मानावे, त्याला धन्यवाद द्यावा. म्हणून आजच्या दिवशी विषयी चिंतन करूया.